नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण जगाला तसेच माणुसकीला काळीमा फासणाऱ्या एका घटनेबद्दल बोलणार आहोत. नुकतीच अमेरिकेच्या न्याय विभागाने काही कागदपत्रे इंटरनेटवरती सर्वांसाठी खुली केलेली आहे. ही कागदपत्रे म्हणजेच काय, तर एपिस्टीन फाईल. जेफ्री एपिस्टीन हा जो लिंग पिसाट आणि लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार करणारा एक गुन्हेगार, त्याचप्रमाणे मुलींची मानवी तस्करी करणारा गुन्हेगार, याच्या रेकॉर्डमध्ये किंवा याच्याकडे जे काही सीडीज आहेत, फोटोज आहेत, ते रेकॉर्ड FBI या अमेरिकन संशोधन करणाऱ्या पोलीस खात्यातील एका विभागाला सापडलेले आहेत. आणि या फाईल्स मधून या जगाचं खरं रूप सर्वांच्या समोर आलेलं आहे. या फाईलमध्ये जगातील नामांकित राजकारणी, व्यापारी, कलाकार, उद्योगपती यांनी सुद्धा या लहान लहान मुलींचं लैंगिक शोषण केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी या एपिस्टीनच्या रेकॉर्डमध्ये जगासमोर आलेल्या आहेत. तर बघूया हा जेफ्री एपिस्टीन होता कोण. जेफ्री एपिस्टीन म्हणजे मुळात एक राक्षस, ज्याला 14 वर्षाखालील मुलांवरती लैंगिक अत्याचार करणे, 14 वर्षाखालील मुली मोठमोठ्या राजकारण्यांना, उद्योगपतींना पुरवणे असलेले उद्योग याने केलेले आहेत. आता हा मूळचा अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरातला, आणि याला या घिनवण्या कामामध्ये जी मदत केली आहे ती गिलेन मॅक्सवेल नावाच्या एका महिलेने केली आहे. हे दोघे मिळून हे रॅकेट चालवत असत. आता हे रॅकेट चालवायचे कुठे, तर एक अमेरिकेमधलं कॅरिबियन बेट आहे, त्या कॅरिबियन बेटावरती लिटिल सेंट जेम्स नावाचं एक बेट आहे, आणि या बेटावरती हे सगळे काळे धंदे चालायचे. त्यामध्ये मुलींचं शोषण आणि मानवी तस्करी. मुळामध्ये ही गिलेन मॅक्सवेल गरीब घरच्या मुलींना पैशाची लालच दाखवायची की तुम्हाला मी मसाज करायसाठी किंवा मसाज करणं शिकवते आणि तू या ठिकाणी ये. ती या बेटावरती त्यांना पाठवायची आणि मसाजसाठी $200 ते $300 त्यांना ते द्यायचे, आणि मसाजच्या नावावरती त्या ठिकाणी या मुलींचं शोषण व्हायचं. एखाद्या मुलीला पैशाची गरज असेल तर तिला ते सांगायचे की तुझ्या मैत्रिणींना तू घेऊन ये, तुला त्याबद्दल दलाली देण्यात येईल. आणि अशा प्रकारे ही साखळी वाढत गेली, आणि यातून या जेफ्री एपिस्टीन आणि गिलेन मॅक्सवेल यांचा हा माणुसकीला काळीमा फासणारा उद्योग खूप मोठा झाला. आणि नंतर या जेफ्री एपिस्टीनने आणि गिलेन मॅक्सवेल या दोघांनी त्यांच्या ओळखी मोठमोठ्या लोकांमध्ये निर्माण केल्या, जसे की अमेरिकेचे राष्ट्रपती, ज्याच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, बिल क्लिंटन, अशा मोठमोठ्या लोकांचं नाव यात आलेलं आहे. या सर्व लोकांसाठी हा व्यक्ती मुली पुरवण्याचं काम करत होता. आता या व्यक्तीला म्हणजे जेफ्री एपिस्टीनला 2008 मध्ये अगोदरच मुलींचं शोषण करण्याच्या बाबतीमध्ये 13 महिन्याची शिक्षा झालेली होती, आणि परत त्याला 2019 मध्ये सुद्धा तुरुंगवास झालेला होता, आणि याच वेळी त्याने आत्महत्या केली असे म्हणतात. मुळामध्ये तर लोकांना शंका आहे की जेफ्री एपिस्टीनने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, कारण की जेफ्री एपिस्टीनला जगातील खूप मोठमोठ्या लोकांचे काळे धंदे माहिती होते, आणि एवढे किंबहुना जेफ्री एपिस्टीनच्या मदतीनेच या जगातील मोठमोठ्या लोकांनी आपले काळे धंदे केलेले होते. आता त्याचा मृत्यू न्यूयॉर्कच्या तुरुंगामध्ये झालेला आहे. त्याच्या संपर्कामध्ये असणारे सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलं होतं की जेफ्री एपिस्टीन हा एक चांगला मनुष्य आहे आणि त्यांचे अनेक वर्षाचे मित्रत्वाचे संबंध आहेत. आणि जी जेफ्री एपिस्टीनची फाईल, जे वेगवेगळे व्हिडिओ समोर आलेले, या अनेक व्हिडिओमध्ये सध्या अमेरिकेचे असलेले राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे आपल्याला अनेक व्हिडिओमध्ये चुकीची काम करत असताना दिसतात. कदाचित याच कारणास्तव डोनाल्ड ट्रम्प यांनी या जगाचं, अमेरिकेचं लक्ष विचलित करण्यासाठी इराण सारख्या देशावरती इस्रायलच्या मदतीने आक्रमण केलेलं असावं, असंही लोकांना शंका येत आहे. एवढंच नव्हे तर अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बिल क्लिंटन हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आढळलेले आहेत. मायक्रोसॉफ्टचा मालक, ज्याला आपण म्हणतो बिल गेट्स, आपला परत एक मोठा उद्योगपती इलॉन मस्क, एवढंच नव्हे तर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग, अशा अनेक लोकांची नावं यामध्ये आलेली आहेत. त्याचप्रमाणे भारतातील अनिल अंबानी, हरदीप पुरी, जे की केंद्रीय मंत्री आहेत, अशा बड्या बड्या नेत्यांची नावं यात आलेली आहे. यात सत्य किती असत्य किती हा संशोधनाचा विषय आहे, परंतु अमेरिकन न्याय विभागाने तिथल्या लोकांना माहिती होण्यासाठी या सगळ्या फाईल्स ओपन केलेल्या आहे, आणि अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि तिथले जे काही उद्योगपती आहे यांना मोठ्या प्रमाणावरती विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि काही लोकांचं तर म्हणणं असं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचं राष्ट्रपती पद सुद्धा जाऊ शकतं. आपल्या भारतामध्ये ज्या लोकांची नावं आली आहेत त्यांचा शोध घेऊन
त्यांच्यावरती कारवाई होईल काय, हा तर खऱ्या अर्थानं खूप मोठ्या संशोधनाचा प्रश्न आहे. भारतामध्ये वाटत नाही की एखाद्या व्यक्तीचं ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांच्यावरती काहीतरी न्यायालयाकडून कारवाई होईल आणि त्यांना त्यांची पदं सोडावी लागतील अशी सुतनाम शक्यता दिसत नाही. आणि हे जे भारतातले मोठे लोक आहेत हे समोर येऊन त्यांचं काय म्हणतो आपण त्याला बेगुन्हा असण्याचं पुरावा सुद्धा सादर करणार नाहीत, हे सुद्धा लोकांना माहिती आहे. तरी पण लोकांचा विश्वास आहे की हे लोक कोणत्याही गुन्ह्यामध्ये नाहीत. मग जगातील समजदार लोकांची एकच इच्छा आहे की भारतातील नव्हे तर किंबहुना जगातील सर्व लोकांनी आपण या गुन्ह्यामध्ये सामील नाही याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं, पुरावे द्यावे. निश्चितच भारताचे जे राजकारणी यामध्ये आहेत, जे उद्योगपती अनिल अंबानी सारखे ज्यांचे नाव आलेले आहेत, जे केंद्रीय मंत्री आहे हरदीप पुरी हे किंवा दीपक चोपडा नावाचे एक गुरु आहेत, हे सगळे लोक त्याचं स्पष्टीकरण देतील आणि त्याबद्दलचे पुरावे सादर करतील आणि या जेफ्री एपिस्टिनशी त्यांचा काही संबंध नाही हे सिद्ध करतील. तेव्हाच खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीला पुन्हा एकदा या जगामध्ये मान सन्मान मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर बघूया मग काय होतंय भविष्यामध्ये. परंतु खरंच कौतुक करावं ते अमेरिकन न्याय विभागाचं. अमेरिकन न्याय विभागाने डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती, बिल क्लिंटन राष्ट्रपती, बिल गेट्स मोठा उद्योगपती, इलॉन मस्क मोठा उद्योगपती, ही सगळी अमेरिकेतली मोठमोठी नावं यामध्ये असताना सुद्धा लोकांना त्यांचं खरं रूप माहिती व्हावं म्हणून ही फाईल जेफस्टीन फाईल ओपन केलेली आहे. आणि यातून एक गोष्ट मात्र नक्की सिद्ध झालेली आहे की जेफ्री एपिस्टीन हा व्यक्ती एक खूप मोठा राक्षस नराधम या पृथ्वीवरती जन्माला आला होता आणि त्याने अनेक 14 वर्षाखालील मुलींचे जीवन उद्ध्वस्त केलेले आहे. त्याने मानवाला शोभणार नाही असे गैरकृत्य केलेले आहे आणि या गैरकृत्यामध्ये त्याला अनेक मोठमोठ्या लोकांनी मदत केलेली आहे. शेवटी एवढंच सांगेल की ज्याही मुलींसोबत हा अत्याचार झालाय त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि अशा प्रकारचे राक्षस हे या समाजात ठेचून काढले पाहिजे. आणि ज्यांनी जेफ्री एपिस्टीन यांच्या सोबत दुष्कृत्य करण्यामध्ये त्याला मदत केलेली आहे त्या प्रत्येक व्यक्तीला ही माणूस म्हणून शिक्षा झालीच पाहिजे, मग ती व्यक्ती भारताची असो की अमेरिकेची असो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.